नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि हेल्दी बिना गुळाचे आणि बिना साखरेचे ड्रायफ्रुट्स लाडू। तर या लाडूमध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त गोडवा घातलेला नाही। खजूरचा वापर करून आपण हे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवलेले आहेत। तर हे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी एकदम उत्तम प्रकारचे स्नॅक्स आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। आपण इथे सर्व ड्रायफ्रुट्स कट करून घेतले आहेत। बदाम, खसखस, काजू, तीळ, नंतर इथे सगळ्या प्रकारच्या सीड्स घेतल्या आहेत। पिस्ता घेतला आहे, काळे मनुके घेतले आहेत आणि 2 वाट्या इथे खजूर कट करून घेतलेले आहे। 1 वाटी सुक्क खोबरं खिसून घेतलेलं आहे। गॅसवर एक कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बदाम आणि काजू भाजून घेणार आहोत। तर 2च मिनिटासाठी आपण याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा वास लागत नाही। तर असे आपण 2 मिनिटासाठी हे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया। लगेचच आपण याला काढून घ्यायचं आहे, जास्त वेळ भाजायचं नाही। तर बघा आता इथे बदाम आणि काजू भाजून झालेले आहेत। नंतर अजून कढईमध्ये अर्धा चमचा आपण तूप घालून घेणार आहोत आणि राहिलेले सर्व ड्रायफ्रुट्स आपण इथे भाजून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण यामध्ये सीड्स, मनुके आणि पिस्ता हे 2 मिनिटासाठीच भाजायचं आहे। याला जास्त वेळ लागत नाही। 2 मिनिटं फक्त याचं मॉइश्चर घालवण्यासाठी भाजून घ्यायचं आहे। आता हे चांगलं भाजलेलं आहे, याला आपण काढून घेऊया। आता या कढईमध्ये आपण अजून 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता तीळ आणि खसखस आणि घेतलेले सुक्क खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता याला 2 ते 3 मिनिटं आपण कमी गॅसवर परतणार आहोत। खोबरं एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट एकदम कमी गॅसवर याला आपण परतून घ्यायचं आहे। बघा हे मस्त भाजलेलं आहे, याचा कलर चेंज झालेला आहे। याला आता आपण काढून घेऊया। आपण याला सर्व ड्रायफ्रुट्स वरती काढून घ्यायचं आहे। आता हे काढून झाल्यानंतर कढईमध्ये आपण अजून अर्धा चमचा तूप घालून घेऊया। नंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेली खजूर घालून घेणार आहोत। तर खजूरमधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा आता 5 ते 6 मिनिटातच आपली खजूर एकदम मेल्ट व्हायला सुरुवात होते। तर तुम्ही बघू शकता खजूर एकदम मॅश झाली आहे। तर या ठिकाणी तुम्ही मॅशर घेऊन ही खजूर मॅश करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मिनिट फिरवून घेऊ शकता। तर आता आपण एका ताटामध्ये हे खजूर आणि भाजलेले सर्व ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचं आहे। आता याला आपण थंड होऊ द्यायचं आणि हाताच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खजूरमध्ये सर्व ड्रायफ्रुट्स चांगले मिक्स होईपर्यंत याला चांगलं मिक्स करून घेऊया। बघा तुम्ही किती छान मिक्स झालेला आहे आणि याचे लगेचच लाडू तयार होतात। याला जास्त त्रास होत नाही, थंड झालं तरी लगेचच हे लाडू तयार होतात। बघा तुम्ही किती मस्त असे लाडू तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स, नातेवाईकांबरोबर शेअर करा।